श्री आणि स्वामी समर्थ. आणि सर्वात प्रथम तुम्हाला खूप खूप ते केंद्रे दादांचा जो हे होता खूपच सुंदर. हो ना. खूप लाईव्ह जो होता हा हा हा. अनुभव तो खूपच छान आणि त्यांच्या स्वामी समर्थांचं पण दर्शन झालं त्यांच्यामुळे. हो. आणि आणि बघा, ताई प्रदीप दादा कोण आहेत होय? हा त्यांची पण आपण घेतो या पुढच्या आठवड्यात मुलाखत. नाही कोण आहेत ते? त्यांचं पण मठ आहे ना ताई, इथे नांदूर शिंगोटे होय का? संगमनेर. ते पण म्हणजे असेच हे आहेत का हो, सेवा देतात. हो त्यांच्यासारखं? आणि हो. यांचा कुठं आहे केंद्र दादांचा? केंद्रीय दादा पुण्याला असतात, भोसरी. भोसरीला त्यांचा मठ आहे का? त्यांचं स्वतःच नाहीये ताई. हा हा. त्यांना म्हणजे ते साक्षात सेवा देतात. सेवा देतात, त्यांना साक्षात्कार पण झालेत. आणि हा हा. त्यांच्या घराजवळच हा भोसरीलाच राहतात ते. आणि हं, मग हं. तिथेच मोठा मठ आहे आणि तिथे ते सगळं बघतात तिथलं. हां, हां, हां. हम्म, हम्म. कारण त्याने बघितलं मी खूपच हम्म. मोठं कार्य करतायत ते दोघंही. हो हो हो. आणि लोकांनाही त्यांचा म्हणजे त्यांच्यावर विश्वास बसलाय ना. हो, अनुभव येतात ना ताई लोकांना. त्यामुळे सेवेकरांना जेव्हा अनुभव येतात तेव्हाच हं. विश्वास बसतो. उगाचच काही कोणी बसवत नाही ना. नाही आणि ताई मी बघितलं तरी सगळं तन-मन अर्पण करून ते लोकं दोघंही सेवा करतायत हो. हो 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 ते हो. खूपच त्यांचं हम्म. वाखाणण्यासारखं आहे ताई हो खरंच. हो हो. खरंय. बरं. ताई सर्वात पहिला तुम्हाला सॅल्यूट आहे कारण तुम्ही एवढं मोठं काम करताय. ताई आणि काही पण. अगेन तुम्हाला की 2 वर्षाचे तुमचे व्हिडिओ बघितले मी. अच्छा. हा. काय तुम्ही पण ते भरपूर कार्य केलंय तुम्ही या. आणि दुसरी गोष्ट या याच्यावर हा अ, विश्वास माझा स्वामी ओम चॅनलवर बसला ना, हा हा. त्यामुळं मी ठरवून टाकलं की यापुढचे जे अनुभव असतील ते मी अ, या चॅनलवरूनच स्वामीवरच. देणार हा म्हणून. हा. तर ताई हा. सर्वात पहिलं माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील आहे आणि हम्म. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथं गेली हा. 25 वर्ष मी कार्यरत आहे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला हो हो. प्राध्यापक या पदावर. हम्म. आणि नोकरीनिमित्त मला हा. मालवण, मिरज, रत्नागिरी, हो कोल्हापूर हो. इकडं योग आला आणि त्याच्यापूर्वीची सर्व्हिस माझी हम्म. बॉम्बेला पण मुंबईला पण झालेली होती आहे. हा, बदलापूरला तर राहिलं होतातच त्यामुळे तुम्ही. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी मुंबईमध्ये असल्यानं मला हं. गल्लीबोळ मुंबईचं माहित आहे. हो हो. अरे वा. सगळीकडचं हं. लग्नाच्या अगोदर मी बोरवलीला गोरेगावला राहत होते त्यामुळं तो एरिया माहित आहे सगळा. अच्छा. म्हणजे दादर टू बोरवलीच्या पुढेही माहित आहे. म्हणजे वेस्टर्न पण माहिती आहे आणि वेस्टर्न आहे. लग्नाच्या नंतर मी इकडं वडाळ्याला वगैरे म्हणजे टिळकनगरला राहत होते. म्हणजे हा. तो एरिया सुद्धा माहित आहे. अरे वा. हे आणि त्याच्यानंतर मी बदलापूरला घर घेतलं म्हणजे तो तिसरा एरिया सुद्धा सगळीकडे कव्हर अप झालं. अरे वा, खरंच खरंच. त्यामुळे आणि ते सर्वात पहिला मला मुंबई इतकी आवडते. हो, बर मुंबई तर हा खरंच सुंदर आहे ताई. खूप सुंदर आहे. पण मी एक बघितलं ताई, सिटी स्वतः लाईव्ह असते हा. आणि सिटी स्वतः डिसाइड म्हणजे ठरवत असते, की आपलं म्हणजे विभागामध्ये कोण राहायचं केव्हा नाही. हा. हे स्वतः सिटी सुद्धा ठरवत असते म्हणजे शहर ठरवत असतं. अगदी अगदी अगदी. इवन आपण म्हणतो घराला सुद्धा सजीवपणा असतो ताई. हो ते हो. ठरवत असतं. म्हणजे या गोष्टी सगळ्या आहेत ना, हम्म. त्यानंतर मला कळायला लागलं. पण आजचा जो अनुभव आहे, हा तो माझा स्पेशली जवळ आहे. कारण लहानपणी हा. माझ्या साधारण मी 1984 मध्ये हा. 1984 मध्ये मी 10वी झाले. अच्छा. आणि 86 ला माझी 11वी-12वी झाली. ओ. त्यावेळी महाराष्ट्र हे सगळं एकत्र बोर्ड होतं. बरोबर. हा. आणि त्याच्यानंतर मग सगळं पुणे बॉम्बे बोर्ड तुमचं मग महाराष्ट्र पुणे बोर्ड वगैरे तिथे. एरिया सेपरेट झाले सगळे. बरोबर बरोबर. मग तर त्यावेळी काय झालं, हा 10वी माझी पुण्याला झाली हा आणि नंतर माझ्या वडिलांचे जॉब मुंबईला असल्यामुळे हा 11वी-12वी माझी हा. मुंबईला झाली. वा. पण त्या काळामध्ये ताई म्हणजे
एवढं काय आम्ही म्हणजे दुनिया जरी पुण्यात राहिलेलं असलं तरी एवढी दुनिया बघितली नव्हती. आणि अगदी त्या बरोबर. काळामध्ये असा काळ होता की त्या काळामध्ये मुलींना एवढं कोण डिमांड स्वातंत्र्य देत नव्हतं. नव्हतं किंवा स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे अगदी जे घरचे बरोबर. ठरवतील तेच तेच, तेच. तुम्ही करायचं वगैरे. खरंय, खरंय. मग ते दुसरी गोष्ट म्हणजे काय झाली की हं, 11वीला आम्ही थडुमल नाही, हं. तुमचं मिठीबाई कॉलेज पार्ला ईस्टला आहे, माहित आहे तुम्हाला? हो, हो, हो. मिठीबाई कॉलेज हो, मग म्हणजे फेमस आहे. हा फेमस कॉलेज आहे. तर तिथं ऍडमिशन घेतलं. त्या काळात मला वाटतं 81% पडलेले. आणि ओ! त्या काळात मी मिठीबाई कॉलेजला हं. ऍडमिशन घेतलं आणि अच्छा. सायन्सला घेतलं. हां. आणि आम्ही त्या काळामध्ये तुम्ही दोन म्हणजे काय, मोठा चष्मा होता, मोठा चष्मा काळा, दोन्हीकडे म्हणजे डोकं म्हणजे दोन्ही साईडला मोठे केस होते, त्यामुळे तेल लावून वेण्या घालायच्या. हो, हो, आणि हो. आपलं तर म्हणजे खेडेगावात आलेली या टाईप मध्ये होतो आम्ही. बरोबर, आणि बरोबर. ग्रुपमध्ये राहायचं म्हणजे एकदम मुंबईच्या सारख्या ठिकाणी गेल्यावर म्हणजे एवढं काय बॉम्बे सारख्या कल्चरमध्ये हां. आम्हाला ओपन झालेलं नव्हतं आम्हाला. खरंय, खरंय. हां. मग त्या काळामध्ये तरी नंतर मी नाही, नंतर माझ्या म्हणजे त्या काळ म्हणजे हे माझ्यावर घडलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये परमेश्वरानं मला कसं धीट बनवलं. हो, आणि हो. माझ्यावर 2 वेळा प्रत्यक्षात हल्ले झालेले आहेत. काय? आणि ते हो, बापरे! प्रत्यक्ष हल्ले झालेले आहेत. आणि बापरे! त्याला मी कसं तोंड दिलं हे पण मी सांगणार आहे. बापरे! हां, तर काही पहिल्यांदा सांगते की 11वीला हां. 11वी केलं मी. हं. 12वीला पलीकडच्या आमच्या साईडला हां, डीटी पटेल क्लासेस म्हणून, आता इतका माहित नाही, त्यावेळी हां. डीटी पटेल क्लासेस म्हणून होते. अच्छा. हां. पार्ला आमचं कॉलेज ईस्टला वेस्टला होते. अच्छा. हां, हां. तर हं. त्या काळामध्ये ते साधारण कॉलेज सकाळी असायचं हं, हं, 7 हं. ते 12, 12:30, 1 वाजेपर्यंत. अच्छा. हां. नंतर नंतर त्यांनी दुपारी केलं. मग संध्याकाळी हे डीटी पटेल क्लासेस असायचे साधारण हां, हां, हां. अ, 6:30 ते 8, 8:30 पर्यंत वगैरे. अच्छा. हां, हां. तर तिथं वरती तुम्हाला गेला तर तिथं पार्ला पार्ला ईस्टला हां. रेल्वे स्टेशनच्या तिथं कुठलं तरी एक सभागृह आहे बघा. आणि अच्छा. त्याच्या सभागृहाच्या खाली हां. असं मोठं मार्केट आहे. असं ओह! खाली आहे हां. कुठलं तरी नाट्यगृह आहे, मला आता आठवत नाही ते. अच्छा. हां, हां. तर मग काय झालं, हं. तर तिथं मी डीटी पटेल क्लासेसला मी ऍडमिशन घेतलं. बरं. हां, हां. आणि डीटी पटेल क्लासेसला ऍडमिशन घेतलं. हां. आणि मग संध्याकाळी 6 ते म्हणजे साधारण आम्ही कुणाशी मैत्री जादा करायची नाही की बरोबर. हं. बाबा, कारण मुंबईचं लाईफ आम्हाला साधारण माहित होतं, म्हणजे एवढं लगेच नाही ना. हो, पण हो. मी कुणाशी मैत्री वगैरे केले नव्हते. पण आता संध्याकाळी मग काय काय वेळा 3-4 मुलींचा ग्रुप, म्हणजे फॉरवर्ड म्हणण्यापेक्षा ते काय हां, थोडंसं हायफाय कल्चरच्या मुली असायच्या 4-5. हां, आणि 3-4 मुलं हां. डीटी पाटील क्लासेसला ते यायचे, आमच्या ग्रुपमध्येच होते संध्याकाळी. अच्छा. हां, हां, हां. आणि त्याच्यानंतर मी तिथं मध्ये म्हणजे 6 ते 8:30 पर्यंत असायचं, मध्ये एक हं. 10-15 मिनिटाचा ब्रेक असायचा. हां, हां, हां. मग हे पोरं पोरी गायब व्हायचे. अच्छा. आणि गायब व्हायचे आणि नंतर अर्ध्या तासानं ते यायचे. तर मग बापरे! हळूहळू मैत्री वगैरे झाली, म्हणजे तेवढं हाय हॅलो पुरतं झालं. हां, 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 हां. आणि नंतर मग काय केलं ताई, आणि तुम्हाला सर्वात पहिला हां. सांगते की रॅगिंग हा प्रकार त्यावेळी आम्हाला काहीच माहित नव्हतं. बरोबर, बरोबर. हं. आणि आताच्या याच्यामध्ये मुलींच्यावर जरा सिनियर्स आणि ज्युनियर्सवर रॅगिंग केलं तर आपण ऍक्शन घेतो ना, कायदे कानून वगैरे. बरोबर. हां, त्या काळामध्ये काय आम्हाला रॅगिंग हा प्रकार काहीच माहित नव्हता. हां. तर मग साधारण त्यांनी काय केलं माहितीये, हं. तर मला ते म्हणाले, "ज्योती, तू हं. मेरे साथ भी आ गया." त्या मैत्रिणी म्हणजे थोड्या तेवढ्या पुरता, त्या पंजाबी, हां. सिंधी वगैरे होत्या त्या. बरोबर. "तू मेरे साथ भी आ गया ना." तर हं, हे केलं. तर हं, ठीक आहे म्हटलं. मी ठीक आहे म्हटलं. तर हं. मग एक 2-3 दिवस मी त्यांच्यासोबत गेले. ते खाली जात होते. हां. म्हणजे तिथं त्या मार्केटिंगला वगैरे खाली जात होते. हां, हां. तर असं 2-3 दिवसांनी
हा हा त्यांनी खाली नेलं म्हणजे मला मी गेले तिथे हा आणि ते 3-4 मुलं आणि ते 3-4 मुली त्या हम्म. म्हणजे बॉबकट त्या काळामध्ये बॉबकट झाले हे करायच्या वगैरे मॉडर्न राहायचं खूप. हा 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 मग आम्ही त्यांच्या पुढं फारच टाईप मध्ये पण हे होतो पण हा नंतर काय केलं साधारण शनिवारचा दिवस होता वाटतं हा. आणि त्यावेळी ते शॉप्स वगैरे बंद असतात ना शनिवारी. बरोबर. तर या पोरीनी काय केलं माहितीये हा. त्या पोरानी या पोरीनं हे मारले डोळे मारले काहीतरी ते हम्म. आम्हाला समजलं नाही. अच्छा. आणि मग ते असं माझ्या भोवती सर्कल करून उभं राहिले. तर बापरे. ज्योती म्हणाले आपको एक एक गोष्ट चीज करने का है, आपको छोड़ेंगे नहीं. ओ. म्हटलं मुझे आपको क्या करने का है? तर बाकीच्या पोरीने काय केलं सिगरेटचं पॅकेट काढलं. अय्या. हा आणि ते सगळे ओढायला लागले. मी म्हटलं तर ते म्हणाले ज्योती हा. आपको भी ये सिगरेट एक पैकेट लो और आपको भी इसको ओढ़ लो. मी अय्या. म्हटलं मला आई डोंट वॉन्ट सचले हम्म. आपको करना ही पडेगा नहीं तो आपको छोडेंगे नहीं असं त्यांनी गोंडाळं करून उभं किती राहिले. बेकार असतात ना. हा बेकार सगळं आणि ताई त्या काळामध्ये हा आम्हाला काय माहित नव्हतं हो, हे करायचं वगैरे. हा हा आणि तर मग त्यांनी काय केलंय दुसऱ्या दोघी एकीनं माझं हे धरलं आणि दुसरीनं काय केलं पेटी सिगारेट असते ना ते माझ्या तोंडात कोंबली. अय्या. आणि बापरे. कोंबल्यावर तिथे म्हणजे असे हे करायला लागले ते त्यांचं म्हणजे हे केलं आणि ते टाळ्या वाजवायला लागले आणि अय्या. एक धुवा घेतला मी त्याचा हा. आणि जे चक्कर येऊन पडले की नाही खाली. बापरे. आणि तसं झाल्यावर हे सगळे पळाले. अय्या. मग 10-15 मिनिटांना मी शुद्धीवर आले. अरे म्हणजे ते तुमच्या बरोबर कफ कोणीच नव्हतं. सगळं माझ्या डोक्यावर सगळं हे झालेलं होतं. इतकं बधीर झालेलं होतं. अय्या. आणि मग परत आले. हा. पण त्याच्यानंतर मी त्या लोकांशी ते पुढं बसायचं मी पण कुणाला सांगणार ना असा प्रकार आहे ना. बापरे. असला सगळा झालेला. कारण त्यांचे प्रिन्सिपल ते हाय लेवलचे सगळे लोक होते. अय्या. पण त्याच्यानंतर मी शपथ घेतली हा. की आयुष्यामध्ये आपण स्मोकिंग कधी करायचं नाही म्हणून. बरोबर आहे. हा आणि आता या 55व्या वर्षात कधीही नाही. आणि ताई हा दुसरी इन्सिडन्स असा घडला हा की नंतर एक 3-4 महिन्यानं मला पार्टीसाठी बोलवलं. म्हणजे आता तिथल्या ज्या मैत्रिणी वगैरे होत्या त्या सगळ्यांचे हा घरं वगैरे तिथं बंगले वगैरे होते. हा सी हा सी वरळी हे तुमचं याच्या हा. पार्ला किंवा बांद्रा सी फेसला वगैरे. हो म्हणजे तिकडे एकदम हायफायच लोक. हा हाय मग तिकडं गेले मला बोलवलं त्यांनी. मला काय माहित नव्हतं. मी आपल्या 6-6:30च्या दरम्यान गेले. हा. तर तिथं बघतीये तर ते सगळं त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो याचा म्हणजे एका हॉटेल टाईपचा होता तो. अरे बापरे. हा. हा मग तिथं त्यांनी हे केल्यावर ते वातावरण बघितलं की एकमेकाला ड्रिंक्स ऑफर करत होते हे करत होते. अय्या. मला ज्योती आओ आओ ज्योती यहाँ पे बैठो. मग ते वातावरण बघितलं मी हा. आणि ते जे नाकातनं माझं जे त्यांचं ते ड्रिंकचं होतं सगळं हो ते हो हो. माझ्या नाकातनं मेंदूपर्यंत झालं. माझा मेंदू त्या वातावरणातनं कधी एकदा मी बाहेर निघते असं झालं. बापरे. हा. आणि ते झाल्यावर मी त्यांना ऑलमोस्ट मी सगळं हे केलं आणि मी ऑलमोस्ट तिथून पळूनच निघाले. मी त्याच्यानंतर मी शपथ घेतली की मी आयुष्यामध्ये ड्रिंक्स कधी घेणार नाही म्हणून. बरोबर आहे बाबा. मग असं जे आयुष्यामध्ये जे आले हे प्रसंग मग हा. आता सुद्धा नेपाळ ही असं परदेशात वगैरे घेतलं तिथं तर ओपन पॉलिसी मध्ये हो. तर ते काय वेळा वेटर विचारायचे मॅडम आपको चाहिए क्या. म्हटलं ऐसे कुछ नहीं. आय एम हॅव्हिंग गॉड्स नेम इज इनफ फॉर दॅट इज आय एम ऍडिक्शन ऑफ गॉड्स नेम म्हटलं. बरोबर आहे. किती आय एम सुंदर. इनफ फॉर दॅट. हा. मला या गोष्टींचं ऍडिक्शन मला नकोच आहे म्हटलं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे इतकी म्हणजे सांगली सारख्या सिटी मधून बॉम्बे सारख्या सिटी मध्ये पुढच्या आयुष्यामध्ये मग नंतर हळूहळू काय झालं हा. दुनिया बघायला सुरुवात केली. मग मारुतीचं मी मला वाचण्यामध्ये आलं की मारुती हा महाबली हनुमान आहे. हा संन्यासी आहे आता आणि हा आणि त्याचं केल्यामुळं काय आपल्यामध्ये हा. हे होता सामर्थ्य ताकदवान होतं.
बरोबर. मग हो. मी विचार केला की मारुतीचं स्तोत्र वगैरे आपण म्हणूया म्हणून. हा हा. आणि मग जिथं जाईल तिथं हनुमान चालीसा, मारुतीचं स्तोत्र वगैरे म्हणायला सुरुवात केली. अरे वा. हा. मग तर त्याच्यानंतर हळूहळू धीट झाले, सगळीकडे एकटी फिरायला सुरुवात केली मी. अरे वा. मग त्याला लोकांना हे करायला म्हणजे पॉवरफुल झाले, म्हणजे थोडक्यात बरं. तर नंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगते प्रसंग काय घडला. हा तर साधारण 94च्या दरम्यान हा मी 91ला पास आउट झाले बीई हा इलेक्ट्रॉनिक्स. हा. 94ला मला सिमेन्स नाशिक इथं मला हे मिळालं, सिमेंट्स मध्ये जॉब मिळाला जॉब ऍज अ मिळाला. ट्रेनिंग इंजिनियर. हा हा आणि त्याच्यानंतर मला एक वर्षाचं ते ट्रेनिंग देणार होते हा. आणि त्याच्यानंतर ते परमनंट जॉब देणार होते मला. अच्छा. हा हा. सिमेंट्स कंपनी म्हणजे त्या काळामध्ये मोठी. त्यांचं मुंबईला फेमस. नव्हतं. हो खूपच मोठी होती ती. हो हो हो. आणि बरं कसं आहे, त्याच्या आधी मी थोडुमल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल तुम्हाला माहित. हो ते हो माहिती आहे. हो, हो. ते तिथं लेक्चरशिपचा जॉब करत होते. हा. पण मला असं कुठंतरी वाटलं की प्रॅक्टिकल मध्ये मी हे मला प्रॅक्टिकल ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये जाऊन करायचं आहे. हा मग तो जॉब मी परमनंट जॉब सोडला हा. आणि सिमेंटचा जॉब पकडला आणि मी नाशिकला गेले की बाबा प्रॅक्टिकल मध्ये मी साऊंड व्हायला पाहिजे. म्हणजे कसं हो आहे, हो हो हो. थेरॉटिकल मी शिकवू शकते पण प्रॅक्टिकली काय. बरोबर. हा मग बस म्हणजे शून्यापासून मी सुरुवात केली हा की बाबा हे. तर त्या काळामध्ये मग कॉलेज रोडला तुम्हाला माहित आहे, नाशिकला तुम्ही गेला तर कॉलेज रोड फेमस आहे खूप. हो माहित आहे. हो. हा, आणि त्या कॉलेज रोडला कॉलेज रोड खालच्या, म्हणजे एचपीटी कॉलेज रोड. हा, एचपीटी कॉलेज रोड. हा त्या कॉलेज रोड मध्ये खाली हा म्हणजे आमची जी खालच्या साईडला एक हा 4 खोल्यामध्ये हा म्हणजे वरती ती घर मालक राहायची. ती घर मालकी हा घर मालक, तिची छोटी मुलगी आणि तिचा नवरा हा हा. आणि सासू राहायची. आणि खाली त्यांनी हे केलेलं होतं, हॉस्टेल टाईप 4 खोल्या केलेल्या होत्या. अच्छा. हा. आणि त्याच्यामध्ये त्या कॉलेज रोड मध्ये हम्म. मुली ज्या असायच्या, एका रूम मध्ये 5-6 मुली. हा हा आणि अशा मुली 20-25 मुली राहायच्या. हा आणि मला त्यांच्या बरोबर ऍडजस्ट केलं तरी कॉलेज. त्यावेळी हा. काय 22-23 वर्ष वय होतं ताई माझं. बरोबर. हो. मग त्यानुसार मग काय मग सकाळी सुरू झालं की त्या मुलींच्या बरोबर राहायचे मी. हा ते सकाळी दुपारचं कॉलेज माझं सिमेंट्स मध्ये जेवण व्हायचं. हा संध्याकाळी त्या मुलींच्या बरोबर डबा खायचं. हा हा म्हणजे असं कॉलेज लाईफ सुरू झालं माझं. हा. आणि हा, मे जूनचा महिना उजाडला. मे जूनचा महिना होता तो. तर मुली सगळ्या त्यांना सुट्टी लागली म्हणून हा. गेल्या, हे त्यांच्या घरी गेल्या. अच्छा. हा आणि मग त्या 4 खोल्यामध्ये हा. मी एकटीच उरले. मग आता तुम्हाला माहित आहे, हो. माझा कंपनीचा जॉब असल्यामुळे मी कुठं जाऊ शकत नव्हते. नाही नाही, बरोबर आहे. हो. मग त्या 4 रूम्स मध्ये मी एकटी बाप रे. खाली. आणि वरती ती घर मालक, त्यांची फॅमिली राहायची. हा हा आता तुम्हाला माहित आहे की पूर्वीचं कसं व्हायचं. आणि त्या काळामध्ये तिथल्या मे जूनच्या दरम्यान पावसाळ्याचे दिवस होते आणि लाईट वगैरे सारख्या जायच्या ना हा तिथल्या. हा हा मग ते लाईट वगैरे सारख्या, तुम्हाला माहित आहे की हा. पूर्वीच्या काळी कसं असायचं की वरती असं हम्म. हे असायची, खिडकी टाईप मध्ये. हा आणि हा. त्याला व्हेंटिलेशन येण्यासाठी झापड असायचं. बस आणि थोडस त्याच्या मागे पडत. खाली दरवाजा असायचा. बरोबर मग ते बरोबर. त्या खिडकीच्या वरच्या ज्या खिडक्या असतात हो त्या ओपन ठेवायच्या आणि बरोबर. दरवाजा लावायचा, म्हणजे व्हेंटिलेशन असायचं. राहत. हो. मग ते रात्री मग त्यावेळी मी एक गोष्ट केलेली होती की प्रोटेक्शनसाठी नेहमी माझ्याजवळ एक हातोडा वगैरे, हात्यार वगैरे नेहमी, अरे कारण वा. खाली मी एकटीच असायची ना. हो त्यामुळे बरोबर. प्रोटेक्शनसाठी मी हातोडा वगैरे ठेवायची. हा मग असाच साधारण 15 जूनची वगैरे हे असेल, तारीख असेल. हा आणि लाईट गेलेली होती आणि मी झोपलेले होते. हा. तर एवढ्यात खाडखुड खाडखुड असा आवाज ऐकू यायला लागला. अरे तर बापरे. मी बघितलं तर
असं माझ्या जे वरती हे होती खिडकी, हा हा असं ते दरवाजाच्या वरती, हा. तिथून म्हणजे एक हात असा आतमध्ये किटी काढायचा प्रयत्न करत होता. बापरे. हो, मग मी म्हणजे भिलेले होते मी. हा पण त्यावेळी मी मारुतीचं नाव घ्यायला सुरुवात केली, बजरंगबली की जय वगैरे. हा तर मग ते असं हळूहळू त्यानं काय केलेलं होतं, तो बुरटा चोर असेल हा हा. आणि ते वरती चढलेला आणि त्यानं आतनं खिडकी काढायचा प्रयत्न, मग प्रयत्न त्याचा केला. आवाज होत असेल. हा मग तुम्हाला मी हळूच काय केलं, मी हा एका साईडनं तिथं गेले हा. आणि हे होता ना त्याला, हातोडा. मग तो हातोडा तो त्याच्या हातावर फाडकन मारला. अरे वा. मस्त. मारल्यावर माझी कल्पना आहे, तो त्याचा हात हे झाला, म्हणजे काय खेचला गेला. झालं, निसटला. हा आणि मग माझी कल्पना आहे, तो भोबलत भोबलत पळून गेला असेल. म्हणजे त्यांना जर प्रश्न एवढा त्यावेळी, अशा वेळी मग त्यानं जर ते खिट्टी उघडलं असेल तर मला काय केलं असतं सांगता येत नाही ना. बरोबर आहे. हो. मग अशा वेळी माझं स्वतःचा प्रसंग होता, नेऊन म्हणजे देवाचं नाव घेतलं म्हणून मी स्वतः सेल्फ वाचली. सफिशियंट झाले ना. अगदी बरोबर आहे. आणि त्यावेळेला ती हिंमत आली ना तुम्हाला. हिंमत आली. आणि स्तोत्र ताई, म्हटलं. हा, हं, आणि दुसरा जो प्रसंग माझ्यावर आला तो म्हणजे हं. लग्न झालेलं 97 ला माझं लग्न झालेलं होतं. हा आणि मग त्यावेळी मी काय होते, हा लग्नानंतर 97चं साधारण जानेवारीमध्ये लग्न झालेलं. हा आणि साधारण ऑक्टोबरमध्ये मी हा. सांगली टू मुंबई हे सह्याद्री किंवा महालक्ष्मीनं प्रवास करायचे. अच्छा. हा मग कल्याणला उतरायचे, ते बरं पडायचं मला. हा हा हा. तर मग साधारण त्याच वेळेला मी सांगलीवरून कल्याणला जात होते, हा. महालक्ष्मीनं. एक्सप्रेस. तर हा, तर त्या काळामध्ये खालचे बर्थ मला मिळालेलं. हा मग समोरच्या मी लेफ्ट हँड साईडला होता, दुसरा राईट हँड साईडला एक मनुष्य साधारण 50-55 वर्षाचा होता. हा तर त्याला काहीतरी सफोकेशन होत असेल म्हणून त्यानं मला म्हणाला की तुमची खिडकी उघडी असू दे, माझी उघडी ठेवतो मी. हा ते हा झालं की मी बंद करतो म्हणाला हा झोपताना. हा आणि तो माझी कल्पना आहे, मी ठीक आहे म्हटलं आणि मी झोपून गेले. हा आणि त्याच्यानंतर हा. तो विसरला वाटतं का काय, माझ्या साईडचा त्यानं खिडकीचा दरवाजा बंदच केला नाही तो. अरे 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 अरे. हा. मग साधारण तुम्हाला माहित आहे की मध्यरात्री कधीतरी 1-2च्या दरम्यान पुन्हा स्टेशनवर गाडी येते. तिथे कायम चोऱ्या होतात ना, आणि गुंड वगैरे हा, घेऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे, तर हं, एकदम त्या खिडकीतून मी झोपलेले होते याच्या साईडला, हा तोंड करून खिडकीच्या साईडनं. तर खिडकीतून असा हात आला, तुम्हाला माहित आहे. हा. आणि गळ्यात माझ्या चाचपडायला सुरुवात केली. मंगळसूत्र असेल तर ते ओढून घेतात ना. हो बरोबर. मग असं चाचपायला सुरुवात केली त्यांनी. अय्या. मी म्हटलं असं बोलाय आता, ओरडून काय फायदा नाही. मी हा काय केलं माहितीये, हा तो हात होता ना, हा तो असा दोन्ही हातानं असं खाडकन ओढला हा हा हा. आणि त्याला चावा घेतला जोरात. अरे वा. मग त्यामुळं काय झालं, हा तो माझी कल्पना आहे, तो जो मनुष्य होता तो, हा. त्याचं तोंड जे आहे ते खिडकीत आपटलं गेलं. आपटलं गेलं. आणि त्याचा हात इतक्या जोरात हे केला मी, आणि चोर 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 जोरात ओरडायला सुरुवात केली. हा 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 हा. आणि तेवढ्याच लोकांनी त्याला पकडलं. अरे आणि वा. बाकी कल्पना आहे, त्याच्यानंतर लोकांनी त्याला धुतलंच असेल. हो बरोबर आहे. हा, धुतलंच असेल. म्हणजे हे जे, हा, तर ताई, म्हणजे या जे कोणी सेवेकरी हम्म. हा माझा अनुभव ऐकत असते. ऐकत असतील, हम्म. त्यावेळी मी त्यांना एक स्पष्ट सांगते की ज्यावेळी तुमच्यावर काय काय वेळा प्रसंग येतात या टाईपचे, किंवा हम्म. सर्वात पहिला तुम्हाला सक्षम बनावं लागतं. आता बरोबर. दोन्ही एकेकाळी माझ्यावर या टाईपचं रॅगिंग झालेलं होतं, पण हा परत माझ्यावर गेले अनुभव आले, त्याच्यामध्ये मी स्वतः सक्षम बनले. बरोबर. आणि माझं स्वतःच संरक्षण मी स्वतः केलं. केलं खरंय. आपण ज्यावेळी आपल्यावर जे प्रसंग येतात त्यावेळी
आपण जर दुसऱ्याकडून इकडून मला मदत येईल तिकडून मदत असं नाही. हा. आपण आपलं स्वतःचं संरक्षण आपण आपण स्वतः स्वतः करायला केलं पाहिजे. पाहिजे. आता अगदी. आता याच्यामध्ये माझ्याकडं पुढच्या आयुष्यामध्ये अशी माझ्याकडे एवढी हे आली की का रे बाबा तू नाव काढतो ना म्हणजे तुला मारायला माझे हात एवढी बरोबर. सामर्थ्य आहे. अगदी अगदी. हा म्हणजे म्हणजे याच्यामध्ये हं, आता इथून पुढे मी माझ्या जे विद्यार्थिनी आहेत त्यांनाही मी सांगते की तुम्ही स्वतः म्हणजे कराटे समर्थ व्हा. किंवा काहीतरी सगळं शिकलं पाहिजे. अगदी आणि बरोबर. तुम्हाला असं तुमचं जे नावं काढतात किंवा हे करतात हा. त्यांना तुम्ही धरून स्वतःहून बढवलं पाहिजे. अगदी नंतर बरोबर. आता या सगळ्या दोन्ही केसेस मध्ये पोलीस कुठं होते? अगदी नाही नाही. ना. बरोबर. माझं प्रोटेक्शन मला स्वतःच करावं लागलं ना. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यावेळी नंतर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी येतात. पण अ, दो तुम्ही स्वतःहून स्वतः कॅपेबल झालं पाहिजे या गोष्टीला. अगदी नंतर अगदी. मग नंतरच्या याच्यामध्ये इंटरनॅशनली, नॅशनली मी रात्री हा. 12-12, 1-1, 2-2 वाजता मी हे केले, म्हणजे बरोबर. प्रवास केले. हो. पण असे म्हणजे त्यावेळी माझं सक्षम म्हणजे काय काय वेळा पुढं ड्रायव्हर असायचा, मी मागं असायचे. हा. असं त्यावेळी भीती वगैरे हा प्रकार कुठला नाही आणि नाही. त्याच्यानंतर स्वामींच्या याच्यामध्ये मी आले. तर हा. त्यामुळे भीती हा प्रकार माझ्या मनातून कायम गेला. अगदी अगदी. आणि मला खूप छान. स्वामींनी इतके सक्षम बनवलं, हा. की तुझे डिसिजन तुला स्वतः घ्यायचे आहे. घ्यायचे. आणि याच्यातलं किती जीवनात याच्यामध्ये तू डिसिजन शिकण्यासारखं घे, आहे. मागं मी आहे. हा. अगदी आणि बरोबर. अशा वेळी मला मनामध्ये आलं की भिऊ नकोस, मी हा. तुला पाठीशी आहे. ताई आणि मी तुम्हाला सांगते की फिरण्याचं आहे भरपूर आतापर्यंत हा. इंडिया बाहेर वगैरे फिरणं झालेलं आहे. ते कसं पॉझिटिव्ह होत गेलं हा. ते मी तुम्हाला पुढच्या कधीतरी नक्की प्रसंगात नक्की सांगेन. नक्की नक्की पण सांगा. ताई मी पण सर्वांना तुमच्या याच्यातलं सेवेकर इतकं शिकण्यासारखं आहे ना, की हो हो जेवढे हो आता स्वामी सेवेकरी आहेत, काही महिला हं, आहेत, की हं, कुणाचे हं, पती अगदी बाहेर खेळाली आहेत किंवा नको तिथे मार्ग आहेत त्यांचे. हं. तर माझं तुमच्या ह्या अनुभवातनं हेच सांगू इच्छिते, की त्या स्त्रियांनी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहावं. भले हो 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 तुमच्याकडे शिक्षण नसेल, तुम्ही पोळी भाजीचं काम करू शकता, स्वयंपाकाचं करू शकता, पण हं, हं, रडत बसू नका. स्वामींची सेवा करा आणि कुठला तरी कमवण्याचा मार्ग चांगल्या पद्धतीचा अवलंबा. हं, हं. तुम्हाला स्वामी नक्की शक्ती देतील. स्वामी नक्की पाठीशी राहतील. ताई आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये काय आहे, हं, मी बाहेरच्या देशात बघितलं, बाहेरच्या देशात हं, महिलांनाही सेम प्रॉब्लेम आहेत आपल्या देशातलाही. पण आपल्या महिला काय करतात, हं, आपल्यामध्ये पहिल्यांदा देवी आहेस, देवी आहेस वगैरे ठीक हं. आहे, देवीचा अवतार आहे. पण ती जी स्त्री आहे, तिला कणखर बनवणं महत्वाचं आहे. अगदी अगदी. आणि हे कणखर बनवलं पाहिजे. तिला काम करू दे. एक हो आणि तिला म्हणजे स्वयंपाक वगैरे ठीक आहे. पण बाहेर जाऊन तिच्या कर्तबगारीचं आणि ताई तुम्हाला सांगू माझे पती मला खूप चांगले भेटले, हो की हो. मला आयुष्यामध्ये कधीही मला हं, माहेरी किंवा सासरकडून तू आता काम करू नकोस आणि हं. असं कधीही नाही झालं ताई. हो ना. त्यांनी म्हणजे मला हेच सपोर्टच महत्वाचं आहे. केला उलट. अगदी म्हणजे अगदी. हा आणि वयाच्या 21व्या वर्षापासून मी काम करते. आता हं. जवळजवळ 34 वर्ष झालं. अजून एक 20 वर्ष काम करायची ताकद आहे ताई. मग अगदी किती छान आहे. म्हणजे याच्यातनं सगळ्या सेवेकऱ्यांना हिंमत येईल ताई तुमच्या हा या अनुभवातून. ताई म्हणूनच मी हा जो आहे हा. अनुभव मी तुम्हाला शेअर का केला मी म्हणजे आयुष्यामध्ये माझ्या घडलेला आहे आणि त्यातनं मी कसे उभा राहिले आणि हा. माझ्या स्वतःच ताई स्वतःच रिस्पेक्ट स्वतःच दुनियामध्ये तुम्ही म्हटलं की हे मला मान मिळू दे तो मान मिळू दे हा माझा रिस्पेक्ट करू दे असं होत नसते नाही. तुमचा हो. स्वतःच अगदी. रिस्पेक्ट तुम्ही करायचा आणि हा मनुष्य जन्म येताच आहे अगदी त्यामुळे बरोबर आहे. तुमचा रिस्पेक्ट स्वतःच केला पाहिजे बरोबर ताई. आहे. खूप छान ताई. मी शेअर करते हा ताई. ठीक आहे. थँक्यू ताई. मी स्वामी समर्थ ताई. श्री तुमच्या स्वामी समर्थ. अनुभवांची सेवेकरी वाट बघतात ताई. तुम्ही कमेंट वाचत असाल. काय आता ताई मला बघते. थँक्यू स्वामी सगळं स्वामींना ताई. माझं काही नाहीये. अगदी अगदी. ठीक खूप आहे. छान ताई ओके. हं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.